नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। प्रत्येक घरात संविधान पोहोचवण्यासाठी संविधानाचे दूत व्हा, डॉक्टर नीलम गोरे यांचं आवाहन। संविधान प्रस्ताविका कौन्सिलाचं दूरदृश्य प्रणालीने अनावरण संपन्न। तर त्रिभाषा धोरण निश्चिती समितीची विभागीय संवाद भेट, जास्तीत जास्त लोकांनी आपले मते नोंदवावे, डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। प्रत्येक व्यक्तीचा हक्क आणि कर्तव्यांचं रक्षण होण्यासाठी प्रत्येक घरात आणि गावात संविधान पोहोचवणं अत्यावश्यक आहे। हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी प्रत्येकाने संविधानाचं दूत व्हावं, असं आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज येथे केलंय। किल्ल्यार्क येथील वंदे मातरम सभागृहामध्ये संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, समाज कल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ, महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी या सामूहिक उद्देशिका वाचन कार्यक्रमास उपस्थित होते। संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाचा हेतू हा प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीपर्यंत कायदे प्रभावीपणे पोहोचवणे तसेच त्यांच्या हक्कांचं आणि कर्तव्यांची जाणीव करून देऊन समाजामध्ये समानता निर्माण व्हावी हा आहे। कोणत्याही व्यक्तीच्या हक्काला हानी पोहोचवू नये याबाबतची जाणीव जागृती या संविधानाच्या माध्यमातून होते। प्रत्येकाने संविधानाने दिलेल्या कर्तव्याच्या चौकटीत राहून कायद्याचं पालन करणं अत्यावश्यक आहे, असं डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीच्या मसुदा समितीचं अध्यक्षपद स्वीकारून विविध देशातील राज्यघटनेचा अभ्यास केला। यातून परिपूर्ण आणि दीर्घ संविधान भारत देशाला दिलेलं मोठं वरदान आहे। त्यांनी विद्वत्तेबरोबरच मुत्सद्दीपणाची भूमिका घेऊन महिला, वंचित, बहुजन विकासापासून दूर आहे असा त्यांचा विकासाला प्रवाहात आणण्यासाठी कायद्याचा आधार देऊन सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून केला। मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या कार्यालयातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाची कौन्सिलाचं अनावरण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समाज कल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये घर घर संविधान, त्याप्रमाणे संविधानाविषयी जागृती, उद्देशिकेचं वाचन, विविध स्पर्धा आणि उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलंय। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं। वंदे मातरम व राज्यगीताच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कुणाल वराळे यांच्या संगीत मंचाने उपस्थित विद्यार्थी, नागरिक यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्य आणि संविधानाचं महत्त्व पटवून देणाऱ्या विविध गीतांचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। स्मार्ट सिटीचे उपायुक्त रवींद्र जोगदंड यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, यामध्ये असणाऱ्या विविध घटकांचा समावेश तसेच इतर घटना प्रसंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मीनाक्षी बालकमल यांनी केलं। असं म्हणेन की पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हटलं तर संभाजीनगर ही महाराष्ट्राची अस्मितेची राजधानी आहे असं सुद्धा आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो, असं मला अनेक आंदोलनांवरून जाणवतं। ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल, वसतिगृहांचा पुनर्विकास असेल, या सगळ्यांवरती आपलं आज काम चाललेलं आहे। आणि आपण हे उद्देशिकेचं वाचन का करतो याचं महत्त्वाचं कारण असं, आपण इथे येतो, बोलतो, परंतु बरेचसे लोक मी रस्त्यावर चालताना बघते, बोलताना बघते, अशा वेळेला रस्त्यामध्ये ट्रॅफिक पोलिसला सुद्धा मारणारे लोक आहेत की तुम्ही का मला रस्त्यावरती जाऊ दिलं नाही। अनेक वेळेला कोणी माणसं, अनेक राज्यांमध्ये दुर्दैवाने काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मजूर पैसे मागायला गेले की त्यांनाच मारहाण केल्याची सुद्धा उदाहरणं आहेत। नुकताच कामगारांच्या प्रश्नावरचा कायदा आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण सगळे समान आहोत असं म्हटलं तरी सुद्धा भारतीय आपण लोक जे आहोत ते रंगाबद्दल फार म्हणजे फार जागृत आहोत। आपल्या शेजारी जर का एक अतिशय गोरापान माणूस येऊन बसला, म्हणजे सगळ्यांचं असं होत नसेल पण बऱ्याच लोकांचं असतो वर्णद्वेष,
तर त्याच्याबद्दल जेवढं चांगलं वागतील तेवढा असा माणूस जर का येऊन बसला तर बहुतेक जणांना पत्नी गोरी पाहिजे असते आणि मुलींना नवरा गोराच पाहिजे असतो. महिलांवरील अत्याचार वाढले असून सुनेचं रक्षण करणं हे शिवसेनेचं धोरण आम्ही सुरू केलंय, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बाकी आज 25 नोव्हेंबर काल जो झाला तो संपूर्ण जगामध्ये 16 डेज ऑफ ॲक्टिव्हिजम रिगार्डिंग जेंडर बेस्ड व्हायलन्स, महिलांवर जे अत्याचाराचं प्रमाण वाढलंय त्या संदर्भामध्ये एक 16 दिवसाची कॅम्पेन संपूर्ण जगामध्ये घेतली जाते. तर त्याचा भाग म्हणून आम्ही देखील एक सामाजिक स्तरावरती जसा कार्यक्रम घेतोय तसं शिवसेनेने घरातल्या सुनेचं रक्षण हे शिवसेनेचं धोरण अशा प्रकारची एक हेल्पलाईन सुद्धा सुरू केलेली आहे. ठाण्यामधून ती हेल्पलाईनचं काम मीनाक्षी शिंदे पाहतायत आणि त्याची देखील माहिती महिला पदाधिकाऱ्यांना देऊन या प्रकारने कुटुंबामध्ये छळामुळे किंवा अन्य काही कारणामुळे हुंड्यामुळे अजून पतीच्या काही वेगळ्या वर्तनामुळे आत्महत्या होऊ नयेत या दृष्टिकोनातून पण आमचा भर सामाजिक दृष्ट्या असणार आहे. शासनाच्याकडून जी अपेक्षा आहे त्या अपेक्षांच्या मध्ये आज देवेंद्र फडणवीसांना 1 वर्ष पूर्ण झालेले मुख्यमंत्री होऊन आणि अर्थातच शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री होऊन 1 वर्ष झालेलं आहे. या काळामध्ये लाडकी बहीण योजना चालू राहिलेली आहे आणि त्याचे नियमितपणे मदत मिळते सगळ्या ठिकाणी. इतकंच नव्हे तर महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम चाललेले आहेत. आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की KYC किंवा अन्य ज्या काही औपचारिकता या योजनेसाठी पूर्ण कराव्या लागतात त्या पूर्ण करण्यासाठी महिलांना मदत तर कराच, पण केवळ 1,500 रुपये देणं हा त्याचा हेतू नाहीये. तर त्याच्यामधून त्यांनी पायावर उभं राहण्यासाठी बँकांची मदत त्यांना व्हावी या दृष्टिकोनातून पण शिवसेना महिला आघाडी मदत करते. आमच्या प्रतिभा जगताप, गुलेताई या सगळ्या मुंबईलाही आलेल्या होत्या आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही महिलांना प्रत्येक ठिकाणी काय काय योजनांची अपेक्षा आहे माहिती करायची आहे याच्याबद्दलचं सुद्धा आम्ही संपूर्णपणे मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून सुद्धा आमचा प्रयत्न हा चाललेला आहे. मतदार यादीत घोळ झाले आहेत. निवडणूक आयोग अनियमितता करत असल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला असून निवडणूक आयोग दखल का घेत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. विरोधी पक्ष तक्रार करतोय म्हणून दखल घेणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. मतदार याद्यामधला गोंधळ हा सगळ्यात मोठा बाहेर येतोय. सगळ्या महानगरपालिका असतील याच्यातल्या मतदार याद्याचा जर अभ्यास केला तर सीमा रचनेच्या बाहेरचे कित्येक मतदार त्या वॉर्डात आले आणि या वॉर्डातले सीमेच्या आतमधले कित्येक मतदार दुसऱ्या वॉर्डात फेकलेले. ही काही 100, 200, 300चं नाही तर 4-4 हजार, 5-5 हजार मतदार अशा पद्धतीनं घडलेलं आहे. आणि म्हणून या स्थितीमध्ये निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं मतदार याद्यात सुधारणा अपेक्षित असताना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळते आणि याच्यामध्ये जी शक्ती काम करते ती निश्चित सत्ताधारी पक्षाला मदत करणारी आहे. आता काही ठिकाणी एका ठिकाणची बातमी अशी आली की रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हेच मतदार यादीविषयी बोलतात. याचा अर्थ ठीक आहे, मी हा सत्ताधारी पक्षाला मदत हा जर मुद्दा मागे घेत असेल तर आम्ही जो मुद्दा मांडतो निवडणूक आयोगाविषयी तो सत्ताधारी पक्ष मांडतात आणि मग निवडणूक आयोगाची का दखल घेत नाही हा एक प्रश्न जनतेच्या मनात आहे. म्हणून निवडणूक आयोगाने आता ऑब्जेक्शन देताना तांत्रिक बाबी न काढता, कारण 6-6, 7-7 हजार, 2-2, 4-4, 5-5 याद्याच बाहेरच्या आतमध्ये किंवा आतमधल्या बाहेर गेलेल्या असताना ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी असेल कोणताही, उद्या तो भाजप का असेल नाही तर शिवसेनेचा असेल नाही तर काँग्रेसचा असेल, यांच्या तक्रारीचं प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करून निर्णय घ्यावे. आम्ही तक्रार करतो म्हणून निर्णय घ्यावे असं मुळीच आम्ही म्हणणार नाही, पण आमच्या तक्रारीत तथ्य असेल तर त्याची दखल घ्यावी अशा प्रकारची भूमिका आम्ही परवा निवडणूक आयोगाकडे मांडलेली माननीय आदित्यजीच्या नेतृत्वाखाली आणि पुन्हा एकदा आजही मांडतो. आज आम्ही संभाजीनगरातल्या महानगरपालिका आयुक्तांना या संदर्भात भेटणार आहोत. आमचे पदाधिकारी ऑलरेडी भेटलेले, पण तो एक व्यापक स्वरूपात आज चर्चा करण्यासाठी आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहे. सिल्लोड नगर परिषद शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर सत्तार तसेच शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात प्रचार रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर सत्तार तसेच शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात प्रचार रॅली काढण्यात आली होती. या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार अब्दुल सत्तार यांनी रॅलीमध्ये मतदारांशी संवाद साधला. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीसमोर मतदान करून शिवसेनेच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता. सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता. आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का की देशात दररोज 6,000हून जास्त लोक सायबर अपराध्यांच्या जाळ्यात करोडो रुपये गमावतात. काही लोकांना पैसे दुप्पट करायची जलद असते, तर काही लोक अनोळखी नंबरवरून आलेले व्हिडिओ कॉल उचलून फसतात. आणि बरेच लोक बनावटी पोलीस, CBI किंवा न्यायाधीशांच्या व्हिडिओ कॉलना घाबरून जातात. सायबर अपराध्यांच्या अशा कृतींना बळी न पडता तर रहा 2 पावलं पुढे. आजच फॉलो करा गृह मंत्रालयाचे ऑफिशियल सोशल मीडिया हँडल सायबर दोस्त. तरीही तुम्ही त्यांचे बळी ठराल तर त्वरित कॉल करा 1930 वर किंवा तुमची तक्रार नोंदवा या वेबसाईटवर www.cybercrime.gov.in. लक्षात ठेवा, सायबर अपराधांना तुम्ही बिलकुल घाबरू नका. थांबा, विचार करा आणि मग पावलं उचला. आपण मुळव्याध, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का?
शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्याध, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पग अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत राज्य शासनाने गठीत केलेल्या डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीची आज छत्रपती संभाजीनगर येथे MIT महाविद्यालयामध्ये आनंद सभागृहामध्ये विभागीय संवाद बैठक पार पडली. शिक्षण, भाषा, बालकांचं मानसशास्त्र, संस्थाचालक, पालक, पत्रकार इत्यादी क्षेत्रातील 350हून अधिक लोक यावेळी उपस्थित होते. समाजातील विविध स्तरातील घटकांनी समितीसमोर आपली मते नोंदवावी. त्यासाठी वेबसाईटवरती मते नोंदवण्याचा पर्याय आहे, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी यावेळी बोलताना केलंय. समितीचे सदस्य डॉक्टर अपर्णा मॉरिस, डॉक्टर मधुश्री सावजी, संजय डोरलेकर यावेळी उपस्थित होते. बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षण उपसंचालक कैलाश दातखीळ, शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कांबळे, सतीश सातव, डॉक्टर मुनीश शर्मा, भारत पालवे, प्रिया राणी पाटील आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन झालं. त्यानंतर समितीच्या कामकाजास सुरुवात झाली. उपस्थितांशी संवाद साधताना डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणाले की नोंदवलेले सर्व अभिप्राय मते एकत्रित करून समिती शासनाकडे अहवाल सादर करणार आहे. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने व्यक्त होता यावं, सादरीकरण आणि संभाषण करता यावं यासाठी त्यांना योग्य भाषा ज्ञान दिलं पाहिजे. शिक्षकांनी त्या माध्यमातूनच त्या भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत. यानिमित्त भाषा शिक्षणाबाबत लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन सर्व माहितीचं पृथक्करण करून समिती लवकरच आपला अहवाल शासनाला देईल असंही डॉक्टर जाधव यांनी सांगितलं. आपल्या देशाला सनातन संस्कृतीची परंपरा आहे. या परंपरेतील धर्माधिष्ठित समाज निर्मित व राष्ट्राच्या उभारणीत संतांचं मोठं योगदान आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरूळ येथे केलंय. संत जनार्दन स्वामी यांच्या वेरूळ येथील आश्रमात जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा सुरू आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज भेट दिली आहे. संत शांतिगिरी महाराज हे त्यांच्या समवेत उपस्थित होते. यावेळी आमदार संजय केनेकर, आमदार प्रशांत बम, सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 751 कुंड यज्ञशाळा प्रवेश सोहळा तसेच भगवान शिव मूर्तीचं पूजन व उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमस्थळी येताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित संत महंत यांच्यावरती पुष्पवृष्टी केली. त्यानंतर संत नागेश्वरानंद आणि संत अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी फडणवीस यांचं स्वागत केलं. आपल्या संबोधनात फडणवीस म्हणाले की संत शांतिगिरी महाराजांच्या एका अनुग्रहाने लाखो लोकांचं जीवन बदललं आहे. संतांच्या शिकवणुकीमुळे आपली संस्कृती धर्मप्रचाराचं कार्य सुरू आहे. देशात शांती स्थापन करून आपला देश प्रगतीपथावरती नेण्याचं कार्य पूर्णत्वास नेण्याचं सामर्थ्य या संतांच्या आशीर्वादात आहे.
धर्माधिष्ठित समाज निर्मितीसाठी व अशा समाजाद्वारे राष्ट्र उभारणीत संतांचं मोठं योगदान आहे, असं त्यांनी सांगितलं. खुलताबाद नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमिर पटेल यांचे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आलंय. नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आमिर पटेल यांच्या खुलताबाद शहरातील प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, प्रदेश सचिव रवींद्र दादा काळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक जगन्नाथ काळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल नलावडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमिर पटेल, माजी तालुका अध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे, शहराध्यक्ष अब्दुल मजीद मनियार, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मसिउद्दीन सौदागर, मूलचंद चव्हाण, विजय भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीच्या दृष्टीने आज मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी करण्याचं काम केलंय. त्या कार्यक्रमाला किरण पाटील डोणगावकर, रविदादा काळे आणि त्याचबरोबर आपले या नगरीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमिर पटेल आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या समेत आज हा उद्घाटनाचा सोहळा पार पडलाय. मला या ठिकाणी आनंद या गोष्टीचा आहे की जी तरुणाई आहे, की ज्या नवीन पिढीतली जी मंडळी आहे ती सगळी आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे आणि निश्चितपणाने या शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने आणि या तरुणांना हाताला काम मिळवण्याच्या दृष्टीने, हे शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने या शहराला एक परंपरा आहे. या शहराला जी परंपरा आहे ती साधू संताची, सुफी संताची आहे. इथं भद्रा मारुतीचं संस्थान आहे, इथे जर्जरी बख्श बाबांची दर्गा आहे. वातावरण हे जिल्हाभरात नाही, राज्यभरातच नाही किंवा खुलताबादमध्ये नाही, सगळीकडे असं उत्सवाचं वातावरण आहे. या सरकारचा 12 महिन्याचा काळ पाहिला, जवळजवळ केंद्रातल्या सरकारचा 1.5 वर्षाचा कालखंड पाहिला आहे. सगळे लोक नाराज आहे. मग ते छोटे छोटे अगदी गाडीवर फळं विक्री करणाऱ्यापासून ते उद्योगधंदा करणाऱ्यापर्यंत आणि बेरोजगारापासून तर शेतमजुरापर्यंत सगळ्याच लोकांचे हाल या सरकारच्या काळात वाईट आहे. आणि म्हणून निश्चितपणाने महाविकास आघाडीकडे मतदारांचा कौल आहे. उद्या मुख्यमंत्रीची सभा आहे, मुख्यमंत्रीला जिल्हा परिषदची इतिहासमध्ये मुख्यमंत्री वेगळ्या सभा घ्यावं लागते, काय विषय? खरं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खुलताबाद सारख्या एका छोट्या नगर परिषदेमध्ये प्रचाराला यावं अशी काही बाब नव्हती, परंतु लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायला ते येत असतील तर त्याच्यात निश्चितपणाने आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागतच करू. राज्याचे मुख्यमंत्री आहे म्हणून त्यांनी येऊ नये अशातला भाग नाही, तेही आले पाहिजे. परंतु लोकशाहीमध्ये ते किमान आल्यानंतर या खुलताबादला काय देऊन जातात हे सुद्धा त्यात पाठीमागं महत्त्वाचं आहे. पडेगाव मिटमिटा परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण मनपा अतिक्रमण हटाव पथकाकडून कारवाई करत निष्कासित करण्यात आलं. पडेगाव नंतर हर्सूल परिसरातील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण हटाव प्रमुख अधिकारी संतोष वाहुळे यांनी सोबत बोलताना दिली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरती वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या व टपऱ्यांवरती जप्तीची मोहीम मनपा प्रशासन करत असून सोमवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार समोरील असलेल्या मार्गावरील उभ्या हातगाड्यांवरती कारवाई करण्यात आली आहे. तर बुधवारी पडेगाव मिटमिटा परिसरातील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलं. पडेगाव मिटमिटा परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण मनपा अतिक्रमण हटाव पथकाकडून कारवाई करत निष्कासित करण्यात आलं. पडेगाव नंतर हर्सूल परिसरातील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण हटाव पथक प्रमुख अधिकारी संतोष वाहुळे यांनी सोबत बोलताना दिली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. प्रत्येक घरात संविधान पोहोचवण्यासाठी संविधानाचे दूत व्हा, डॉक्टर नीलम गोरे यांचं आवाहन. संविधान प्रस्ताविका कौन्सिलाचं दूरदृश्य प्रणालीने अनावरण संपन्न. तर त्रिभाषा धोरण निश्चिती समितीची विभागीय संवाद भेट, जास्तीत जास्त लोकांनी आपले मते नोंदवावे, डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.